वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन। आज आपण बघणार आहे बघा मोस्ट टाइम क्वेश्चन मध्ये बघा हा क्वेश्चन बोर्ड पेपरला किती वेळा आला? 3 वेळा। बघा मार्च 22, सप्टेंबर 21 आणि जुलै 22 मध्ये हा बोर्ड मध्ये आलेला आहे। क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, एक फासा फेकला असता फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। का विद्यार्थ्यांनी फाशाच्या पृष्ठभाग काय मिळली पाहिजे, ते मूळ संख्या मिळली पाहिजे। या घटनेची काय करायची आपल्याला, संभाव्यता आपल्याला काढायची। काय करायचं बघा, आता सुरुवातीला काय द्यायचं, यस। यस म्हणजे काय होते, यस काढायचं आहे आपल्याला। काय काढायचं तिथे, यस काढायचं आहे। यस म्हणजे काय होते बघा पटकन, यस म्हणजे काय होते त्याचं काय करायचं आपल्याला, नमुना अवकाश। यस म्हणजे काय होते, नमुना अवकाश। काय लिहायचं, उत्तर लिहिताना, उत्तर लिहिताना काय करायचं बघा, नमुना अवकाश, नमुना अवकाश, नमुना अवकाश यस। नमुना अवकाश म्हणजे काय होते, यस। यस बरोबर ब्रॅकेट म्हणजे याच्यामध्ये काय येणार, कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा, काय येणार, फासा। किती फासा फेकला आपण, एक फासा। किती फेकला आपण, एक फासा फेकल्यावर त्यावरती काय भेटतात, एक पासून 6 पर्यंत अंक भेटत असतात। काय ना, 1 2 3 4 5 आणि 6। किंवा जेव्हा काय केला आपण, एक फासा फेकला असता 6 आपल्याला काय भेटतात, नंबर भेटला आपला। आता यस बरोबर। आता काय मोजायचं, यस लिहिला आपण। आता इथे काय काढून घ्यायचं, एनएस। काय काढून घ्यायचं इथे, एनएस काढून घ्यायचं। एनएस किती येणार, 1 2 3 किती आहे ते मोजा, किती आहे 6। किती आहे ते 6 आहेत। आता घटना बघा काय दिली, फाशाच्या पृष्ठभागावर काय मिळणे म्हणते, मूळ संख्या मिळणे। काय मिळणे, मूळ संख्या मिळणे। पण काय लिहायचं, फाशाच्या, काय लिहायचं, फाशाच्या पृष्ठभागावर, काय पृष्ठभागावर, पृष्ठभागावर काय मिळणे म्हणते, मूळ संख्या मिळणे। मूळ संख्या मिळणे, मूळ संख्या मिळाली पाहिजे, मिळणे। मग का मूळ संख्या, आता काय बघायचे आपल्याला, मूळ संख्या इथे बघायचं आहे आपल्याला। काय बघायचं आहे, मूळ संख्या बघायची आहे। कोणत्या आहे मूळ संख्या बघा, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्याला जास्त संख्येने काय तो भाग जात असतो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही। बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, मूळ संख्या बघायची आहे। मूळ संख्या कोणती आहे बघा बरं, मूळ संख्या आपल्याला दिली आहे बघा, कोणती आहे, काय दिली आहे आपल्याला, 2 आहे। कोणती आहे, 2 आहे की 3 आहे, 2 दिले आहे, 3 आणि काय दिले 5। 2 3 आणि 5 ही काय मूळ संख्या आहे। कोणती आहे, 2 3 आणि काय ते 5 दिले। 2 3 आणि 5 काय या मूळ संख्या आहे। इथे ए बरोबर लिहिला आपण, ए बरोबर काय लिहिलं, 2 3 आणि 5 ह्या काय मूळ संख्या आहेत। आता आपल्याला काय करायचं म्हणजे ते संभाव्यता काढायची आहे। मग काय येणार, एन ए। एन ए बरोबर म्हणजे नंबर बघा किती आहे, 1 2 3 इथे लिहायचं, 3 लिहायचं। आता आपल्याला काय करायचं, संभाव्यता काढायची। संभाव्यता म्हणजे कशाची, ए ची। काय येणार ते, पी ए बरोबर काय येणार, एन ए भागेला काय येणार, एन एस। एन ए भागेला काय येणार, एन एस। आता एन ए ची किंमत किती दिली आपल्याला, किती काढली आपण, काय 3 काढली। किती काढली, 3। 3 भागेला आणि एन एस किती आपल्याला 6 दिला। किती आहे 6 बरोबर। काय येणार, 3 1 3 3 2 6 म्हणजे काय आलं उत्तर तुमचं, 1/2 तुमचं उत्तर आहे। 2 नाणी एकाच वेळी फेकली असता या प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व दिलेल्या घटनांतील अपेक्षित निष्पत्ती लिहा। बघा त्यामध्ये घटना नंबर दिले आहे तुम्हाला, काय दिले आहे, ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे। घटना नंबर बी बघा काय दिलाय, ही एकही छापा न मिळण्याची आहे। का एकही छापा न मिळण्याची, 2 घटना दिल्या आपल्याला। आणि क्वेश्चन किती वेळा आलाय बोर्ड मध्ये, 2 वेळा आलाय। मार्च 19 आणि मार्च 24 मध्ये हा बोर्ड मध्ये आलेला आहे। आता आपल्याला सुरुवातीला काय लिहायचं बघा, लक्ष माहित पाहिजे आपल्याला, का की जेव्हा 2 नाणी आपण फेकतो, काय करतो आपण, 2 नाणी एकाच वेळी आपण टाकली असतं, काय नमुना अवकाश येणार आपल्याला बघायचं आहे। आता लिहायचं उत्तर, उत्तरामध्ये काय लिहायचं, 2 नाणी, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता, एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश म्हणजे काय येणार, यस। नमुना अवकाश म्हणजे काय होते, यस। आता यस काय येणार आपलं, नमुना अवकाश काय येणार आपल्याला बघा, 2 नाणी आपण फेकली एकाच वेळी। बघा एच 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 म्हणजे काय होते, हेड हेड। नंतर काय येणार, हेड टेल। नंतर येणार
टेल हेड, नंतर येणार टेल टेल. आता फासा आणि काटा, एक असते फासा आणि काटा. यच मध्ये काय होते, यच मध्ये काय होते नाही छापा आणि का असते काटा. यच मध्ये काय होते छापा, एक यच मध्ये काय होते छापा आणि टी म्हणजे काय होते काटा. लक्षात असलं पाहिजे तुम्हाला, यच म्हणजे छापा आणि टी म्हणजे काय होते काटा. आता आपल्याला काय दिले आहे, आता मोजून काय आता किती आहे आपल्या एन एस इक्वल टू काय येणार, एन एस इक्वल टू किती येणार 4. 1 2 3 आणि 4 किती येणार 4. आता काय लिहायचं, पहिली घटना लिहायची. काय लिहायची, घटना नंबर 1. काय दिलं आपल्याला, घटना ए. घटना ए काय लिहिलं आपल्याला, ही कमीत कमी, ही कमीत कमी कमीत कमी कमीत कमी एक छापा मिळण्याची, एक काय मिळण्याची म्हणते छापा मिळण्याची, छापा मिळण्याची एक तरी काय आलं पाहिजे म्हणते आपल्याला, छापा आला पाहिजे, छापा आला पाहिजे. मग काय लिहायचं, आता छापा मिळायचा आहे तर मग कमीत कमी, कमीत कमी म्हणजे काय होते, त्यामध्ये एक तरी, त्यामध्ये एक तरी काय आलं पाहिजे म्हणते छापा आला पाहिजे, यच आलाच पाहिजे. म्हणजे यच आला पाहिजे अशी कोणते बघा ज्यामध्ये एक तरी छापा असतो, यच असतो. म्हणजे हा पहिला इथे दिसतो, सेकंड इथे दिसतो आणि हा थर्ड यामध्ये आहे का, फोर्थ मध्ये नाही. म्हणजे आता किती आपल्याला दिलं, आपण काय दिलं ए इक्वल टू काय येणार बघा आपल्याला, यच यच नंतर येणार यच टी नंतर येणार टी यच, काय येणार टी यच. आता नंबर मोजा, काउंट करा त्याला किती येणार, एन ए इक्वल टू काय येणार आपला 1 2 3 किती येते 3 येणार, किती येणार 3 येणार आहेत. आता आपल्याला एवढं काढल्यानंतर आपल्याला काही यांनी असं विचारलं का की संभाव्यता काढा, संभाव्यता विचारलं नाही. ते आपल्याला फक्त नमुना अवकाश काढायचा आहे, त्यांचं घटना दिली आहे काढायचं आहे. आता बघा थर्ड, आता म्हणजे सेकंड बघा काय दिलं आपला, सेकंड, सेकंड काय दिलं आपल्याला, घटना नंबर बी, घटना नंबर काय दिला आपल्याला बी दिलाय. काय दिलाय, ही एकही एकही काम ते छापा न मिळण्याची, छापा छापा न मिळण्याची, छापा न मिळण्याची मिळण्याची आहे, मिळण्याची आहेत. याचाच अर्थ इथे का नसलं पाहिजे म्हणते, इथे एकही छापा असला पाहिजे का नाही, म्हणजे यच असलाच पाहिजे नाही. म्हणजे कुठे हे येणार नाही, हे सुद्धा येणार नाही, आन्सर तुमचं हे सुद्धा येणार नाही, फक्त काय येणार टी, काय येणार टी. म्हणजे छापा आलाच पाहिजे नाही इथे. मग काय इथे बी बरोबर काय येणार आपलं टी, बी बरोबर काय येणार टी. म्हणजे काय इथे एन बी मोजा किती आहे, एक किती दिले एक. क्वेश्चन बघा, एका खोक्यात 5 लाल 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहे. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचा आहे. त्यामुळे काय करायचं आहे, एक पेन काढायचा आहे तर काढलेला पेन निळा असला पाहिजे. काढलेला पेन कसा असला पाहिजे म्हणते निळा असणे, याची आपल्याला काय करायची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग बघा काय करायचं, आता खोक्यात किती दिले 5 लाल दिले, 8 निळे आणि 3 काय हिरवे दिलेले आहेत. काय करायचे, आधी नमुना अवकाश, काय करायचं नमुना अवकाश, आधी काय करायचं नमुना अवकाश काय करायचा लिहून घ्यायचा. नमुना अवकाश म्हणजे काय येणार, यस बरोबर काय येणार कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा 5 लाल. आता लाल म्हणजे काय ते रेड, लाल म्हणजे ते रेड, म्हणजे किती आहे, किती पेन आहे लाल पेन किती आहे 5. मग काय येणार इथे R1 R2 R3 R4 R5, 5 लाल लिहिले आपण. आता काय म्हणते निळे पेन किती आहे 8, निळे म्हणजे काय होते ब्ल्यू, ब्ल्यू पेन किती 8, म्हणजे काय येणार इथे B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8. आता पेन आपण काढलेले ब्ल्यू लिहिले. आता काय म्हणते तुम्हाला 3 हिरवे, हिरवे म्हणजे काय होते ग्रीन पेन, ग्रीन म्हणजे काय होते G1 G2 आणि G3 लिहिले आपण. आता यांची संख्या मोजा किती येणार टोटल बघा NS, काय बघायचं आपल्याला NS आपल्याला बघा काय येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 12 11 12 13 14 15 आणि 60 किती आहे बघा इथेच बघा 8 5 13 13 आणि 3 13 3 झाले 16, किती झाले टोटल झाले इथे 16. NS बरोबर किती आहे तुमचं 16 आलेलं आहे. आता त्यामध्ये काय म्हणते बघा घटना बघा काय दिले त्यांनी यादृच्छिक पद्धतीने, काय म्हणते ते यादृच्छिक पद्धतीने काय केलंय म्हणते, यादृच्छिक पद्धतीने काय केलंय म्हणते ऋतुजाला एक पेन काढायचा. किती पेन काढायचा, एक पेन काढायचा आहे. मग काय करायचं ते समजा काय लिहायचं, समजा काढलेला पेन, काय
काढलेला पेन, काढलेला काढलेला का काढलेला पेन, काढलेला पेन, काढला पेन का असला पाहिजे म्हणते निळा असण्याची, निळा काढला पेन निळा असण्याची संभाव्यता आपल्याला काय करायचं आहे, निळा निळा असणे, निळा असणे. काढला पेन का असते, निळा असला पाहिजे. किती पेन काढले म्हणजे त्यांनी, एक पेन काढला. किती पेन काढला त्यांनी, एक पेन. कोणताही एक पेन काढला, 3 पेनापैकी एक. आता मग काय, एक पेन काढला मग काय निळा. आता बघायचं आपल्याला, याला घटना नंबर काढायची, ए द्यायची. काय ती घटना नंबर 1. आता बघायचं निळे पेन किती दिले आपल्याला, मोजा बरोबर. निळे पेन किती दिले आपल्याला, दिले 8. किती दिले 8. मग मोजा आता निळे पेन लिहायचे. ते निळे, निळा म्हणजे काय होते, कोणता पेन, ब्ल्यू. B1 B2 B3 नंतर काय येणार B4 आणि काय येणार B4 B5 B6 B7 आणि B8. आपण लिहून घेतली आता ब्ल्यू पेन लिहून घेतले आपण, म्हणजे निळे पेन. आता ह्या मोजा किती येणार आहे, NA इक्वल टू किती येणार आहे बघा बरं, 8. किती येणार, 8 येणार. आता काय करायचं आपल्याला, इथे संभाव्यता काढायची. काय करायची आपल्याला, संभाव्यता काढायची आहे. मग काय संभाव्यता फॉर्म्युला बघा काय दिला आपल्याला, PA इक्वल टू काय येणार, NA काय येणार इथे, NA डिवाइड बाय काय येणार, NS. NA डिवाइड बाय NS. NA डिवाइड बाय NS. NA किती आला आपला 8 आणि NS किती दिला आपल्याला 16. किती दिलाय 16 दिला. आता भाग द्यायला कशाचा भाग देईन, 2चा. 8 1 8 2 16 म्हणजे काय 1 भागेला 2. या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 आणि 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. का म्हणजे आपल्याला संभाव्यता काढायची, 2 आपल्याला घटना दिल्या. काय दिल्या, पहिली घटना बघा, ती संख्या विषम संख्या असणे. का असते ती, विषम संख्या असणे. घटना नंबर बी, ती संख्या 5च्या पटीतील संख्या असणे. कशाच्या, 5च्या पटीतील असणे. दोन्ही क्वेश्चन बघा केव्हा आले, मार्च 20 मध्ये आहे, मार्च 23 मध्ये सुद्धा आलेले आहे. रिपीट झालाय क्वेश्चन. आता बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजे रिपीटेशन झालं पाहिजे का इथे, नाही. रिपीट आले पाहिजे का, नाही. पण किती अंकी बनवायचे म्हणते, 2 अंकी. पण रिपीट झालं पाहिजे नाही. बघा आता उत्तर लिहिताना आता आपल्याला काय करायचं, 2 अंकी संख्या तयार करायची आहे. मग काय 2 अंकी संख्या, मग काय तर 2 अंकी संख्या, अंकी संख्या 2 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. 2 अंकी म्हणजे काय करायला, आधी नमुना अवकाश काय लागेल इथे, नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे काय येणार इथे, यस. नमुना अवकाश म्हणजे यस. यस लिहिला आपण. आता 2 अंकी म्हणजे बघा आता काय करायचं, 23 पहिले येणार 23, नंतर काय येणार 2 5, नंतर येणार 2 काय येणार 2 येणार 2 5 आणि 2 7, नंतर काय येणार 2 7 झाला 2 9. 2 2 येणार नाही, कारण रिपीट करायची नाही आपल्याला. काय येणार बघा, आता 3 2, आता येणार 3 2, नंतर येणार 3 5 3 7 3 9. आता बघा काय करायचं, 5 2 5 3 5 7 आणि 5 9 एवढे लिहिले. आता आपण पुन्हा काय राहिलं आपलं, 5 9 झालं. आता लिहायचे 7 2, नंतर काय 7 3, नंतर येणार 7 5, नंतर येणार 7 7 येणार नाही 7 9, नंतर येणार 9 2, नंतर 9 3, नंतर येणार 9 5, नंतर येणार 9 7 9 9 येणार नाही. रिपीट करायचे नाही आपल्याला. रिपीट करायचे आहे का नाही. आता हे मोजायचे किती आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. किती दिले 20. ते 20 काय येणार, NS इक्वल टू किती येणार, ते 20 येणार. किती येणार 20 येणार आहे. आता काय करायचं बघा, काय दिलं तुम्हाला, घटना नंबर ए दिली आहे. घटना नंबर 1 काय म्हणते बघा, ती संख्या का असते म्हणजे विषम संख्या असते. काय म्हणते, विषम संख्या. आधी घटना नंबर ए लिहून घेऊया आपण. घटना नंबर काय ए, घटना नंबर 1 काय दिलाय, ती संख्या विषम असणे. ती संख्या विषम संख्या असणे. विषम संख्या असणे. ती कशी असली पाहिजे म्हणते, विषम असली पाहिजे. विषम म्हणजे काय लिहायचं, ए ब्रॅकेट मध्ये. आता काय येणार इथे
ए बरोबर. कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा, विषम म्हणजे बघा ज्याचा एकक स्थानचा अंक हा कसा असला पाहिजे, एकक स्थानचा अंक म्हणजे किती असला पाहिजे, 1 3 5 7 9 11 ह्या असा का असला पाहिजे, एकक स्थानचा का असला पाहिजे, अंक असला पाहिजे. बघा आता एकक स्थानचा अंक असं बघा कोणता, बघा हा नंबर दिलेला आहे, हा विषम अंक आहे. 25 सुद्धा आहे, 27 सुद्धा आहे, 29 सुद्धा आहे. 32 आहे का, 32 नाही आहे. 35 आहेत, 37 आहे, 39 आहे. 52 आहे का, 52 नाही आहे. 53 आहे, 57 आहे, 59 आहे. 72 आहे का, 72 नाही आहे. 73 आहे, 75 आहे, 79 आहे, 92 नाही आहे. 93 आहे, 95 आणि 97. बघा बरं मोजा किती आहे ते. आता 1 2 3 आणि 4 सोडले किती राहिले, 20 पैकी 4 सोडले किती राहिले, 16 राहिले. मग आता ते लिहून घ्या अंक. 23 नंतर येणार 25 नंतर येणार 27 नंतर येणार 29 नंतर येणार 35 35 नंतर काय येणार 37 37 नंतर काय येणार 39 नंतर येणार 53 53 नंतर काय येणार 57 57 नंतर काय येणार 59 नंतर येणार 73 73 नंतर काय येणार 75 75 नंतर काय येणार 79 79 नंतर काय येणार 93 नंतर काय येणार 95 काय येणार 95 आणि नंतर येणार 97 काय येणार 97. आज मोजा बरं बघा काय येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे काय नाही ते NA इक्वल टू काय येणार आपलं 16. किती येणार ते 16 येणार आहे. आता काय करायची, यांची संभाव्यता काढून घ्यायची कशाची, A ची. मग काय येणार ते PA इक्वल टू NA डिवाइड बाय काय येणार NS NA डिवाइड बाय काय येणार NS. आता मला सांगा NA किती आहे 16. 16 भागेला काय करायचं आपल्याला 20 करायचा. 16 भागेला किती करायचं 20 करायचं. मग काय 5चा भाग जातो काय ते किंवा 4चा भाग जातो. 4 4 चोक 16 आणि 4 पंचे 20 म्हणजे काय येणार उत्तर आपलं 4 भागेला काय येणार 5. कशाचं P याची आपण संभाव्यता किती आली आपली 4 भागेला 5 आलेली आहे. आता बघायचं आपल्याला घटना नंबर बी काय लिहायचं आपल्याला, घटना नंबर बी काय दिले आपल्याला, घटना नंबर काय दिले बी काय दिले, घटना नंबर बी दिले आपल्याला ती संख्या काय असली पाहिजे म्हणते 5च्या पटीत असली पाहिजे. 5च्या पटीत म्हणजे काय होते बघा, बी ब्रॅकेट मध्ये काय आहे 5च्या पटीत म्हणजे 5ने त्याला भाग गेला पाहिजे. 5ने भाग झाले कोणती संख्या बघा 25 आहेत. नंतर काय दिलंय तुम्हाला 35 दिली आहे. नंतर दिले किती आहे 53 54 आहे काय नाही काय 75 आहे आणि नंतर काय 95 हे काय 5च्या पटीत काय म्हणजे 5च्या टेबल मध्ये येते. काय नाही ते 25 काय येणार इथे 35 35 नंतर काय येणार 75 आणि नंतर येणार 95 किती येणार 95. मग टोटल किती संख्या आहे बघा 4 किती आहे 4 दिली. NB बरोबर काय येणार 4. NB बरोबर किती येणार 4. आता काय करायचं संभाव्यता कशाची काढायची आपल्याला B ची संभाव्यता काढायची. मग B ची संभाव्यता म्हणजे काय येणार PB इक्वल टू NB डिवाइड बाय काय येणार इथे NS NB डिवाइड बाय काय येणार NS. आता NB ची व्हॅल्यू किती आली आपले बघा, NB किती आलाय 4 आलाय आणि NS किती आलाय 20. NS किती आहे 20 दिला. आता बघा इथे 5चा भाग जातो 4 1 4 4 पंचे 20 म्हणजे किती आला आपलं 1 भागेला 5. परफेक्ट. बघा एका खोक्यातून 5 स्ट्रॉबेरीचे 6 कॉफीचे व 2 पेपरमेंटचे चॉकलेट आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले तर काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे याची आपल्याला काय करायचे संभाव्यता आपल्याला काढायची आहे. सुरुवातीला काय करायचं बघा मुलांनो नमुना अवकाश काढून घ्यायचं. काय करायचं नमुना अवकाश काढून घ्यायचा. बघा आता नमुना अवकाश काय येणार बघा आता यस बरोबर काय येणार कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा 5 स्ट्रॉबेरी किती आहे 5 स्ट्रॉबेरीचे किती आहे चॉकलेट 5 म्हणजे काय येणार स्ट्रॉबेरी म्हणजे बघा S1 S2 S3 S4 आणि S5 स्ट्रॉबेरीचे काय 5. आता बघा कॉफीचे किती चॉकलेट दिले आपल्याला 6 म्हणजे काय येणार कॉफी म्हणजे काय येणार C1 C2 C3 C4 C5 आणि C6. आता नंतर बघा 2 पेपरमेंटचे कितीचे 2 पेपरमेंट म्हणजे बघा काय P1 P2. आता यांची संख्या मोजा. आता आपल्याला का बघायचं यांचं संख्या बघा काय येणार इथे आता मोजा त्यांचं NS बरोबर मोजा. आता किती येणार आहे
5 आणि 6 11 आणि 2 किती आले? 11 आणि 2 किती झाले? 13. किती झाले इथे? 13 झाले. किती झाले? 13 झालेले आहे. आता बघा काय म्हणते ते घटना काय दिली आता बघा. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले असता. चॉकलेट कसे असले पाहिजे? कॉफीचे असले पाहिजे. कशाचे? कॉफीचे असले पाहिजे. मग काय लिहायचे ते? घटना हे काय काय म्हणते बघा त्याला. त्या खोक्यातून काढलेले चॉकलेट काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. कशाचे? कॉफीचे असणे. कशाचे? कॉफीचे असणे. बघा आता काय येणार बघा इथे? ए इक्वल टू काय येणार बघा? कॉफीचे असणे म्हणजे काय येणार? कॉफीचे बघा किती दिले? चॉकलेट 6. किती दिले? 6. म्हणजे काय येणार ते? C1 C2 C3 C4 C5 आणि येणार इथे C6. आता नमुना आकाश काढून घेतला आपण याचा. आता काय करायचं बघा. आता नमुना आकाश आधीच काढला आपण. आता घटना नंबर हे बघा लिहिली आपण. आता काय करायचं? NA काढून घ्यायचं. काय करायचं? NA काढून घ्यायचं. NA किती येईल बघा? मोजून घ्या. किती येणार आहे? 6. किती येणार आहे ते? 6 येणार. आता आपल्या काढायचं काय ते? संभाव्यता काढायची. काय काढायची? आपल्याला संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हणजे कशाची काढायची आपण इथे? A ची. मग काय येणार फॉर्म्युला? PA ब्रॅकेट मध्ये काय येणार? NA डिवाइड बाय काय येणार इथे? NS. NA डिवाइड बाय काय येणार इथे? NS. आता मला सांगा इथे NA ची व्हॅल्यू आपण किती काढली आहे? 6 काढली आहे. आणि NS किती काढला आहे आपण इथे? 13 काढलेला आहे. उत्तर किती येणार आपलं? 6 भागेला 13 येणार.